नमस्कार, मी महाराष्ट्र चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज आपल्याशी चर्चा करणार आहेत इंटरफेसचे मालक आणि आर्किटेक्ट कुणाल बर्गे। नमस्कार सर। नमस्कार सर, तुमच्या कंपनीची स्थापना कधी आणि कशी झाली ते जर आमच्या प्रेक्षकांना सांगा। शुअर। माझ्या कंपनीची स्थापना 2004 मध्ये झाली आणि कशी झाली म्हणजे मला बेसिकली बिझनेस हा करायचा होता। आय वॉज व्हेरी क्लिअर अबाउट इट फ्रॉम माय कॉलेज डेज। सो कॉलेजमधून पास आउट झाल्यावर ऑलमोस्ट 4 years आय डिड प्रॅक्टिस अँड देन स्टार्ट रन अशीच सुरुवात झाली। बिकॉज आय वॉज व्हेरी क्लिअर अँड फोकस्ड की मला चालू करायचं। अच्छा सर, म्हणजे छंद म्हणून केलं की एक करिअरच्या दृष्टिकोनातून तुम्ही हे आर्किटेक्ट निवडलं? आर्किटेक्ट आधी आर्किटेक्टबद्दल काही कल्पना किंवा असं नव्हतं। नॉर्मली आपल्या इकडे डॉक्टर्स किंवा इंजिनिअरिंग असंच करण्याचं नॉर्मली सगळे पेरेंट्स सांगतात। मला आय वॉज व्हेरी क्लिअर मला डॉक्टर किंवा इंजिनियर नाही व्हायचं। सो म्हणून क्रिएटिव्हिटी मला क्रिएटिव्हिटीमध्ये जास्त रस होता। सो म्हणून थिंकिंग काय करतायत आणि त्याच्या थ्रू मी आर्किटेक्चरचे इंटरव्ह्यूज दिली। मग नंतर मी आर्किटेक्चरमध्ये कॉलेजमध्ये गेलो अँड देन दॅट बिकेम माय पॅशन। कॉलेज नंतरचा जो प्रवास होता तो कसा झाला, म्हणजे इथपर्यंत कसं पोहोचला तुम्ही? कॉलेजनंतर बेसिकली जेव्हा मला बेसिक एक्सपिरियन्स आला आणि कॉन्फिडन्स आला तेव्हा आय जस्ट थॉट की आता मला प्रॅक्टिस सुरू केली पाहिजे। बट कमिंग फ्रॉम अ नॉर्मल मिडल क्लास फॅमिली, नॉर्मल सगळ्यांना आपला प्रश्न असतात कसं करायचं, काय करायचं, कसं स्टार्टअप करायचं आणि बिंग अ मराठी बिझनेस करू का नाही, हे सगळे प्रश्न माझ्यासमोरही होते। बट मला असं वाटलं की जर माझा फोकस एवढा क्लिअर आहे आणि मला चालूच करायचं आहे तर जो काय प्रोजेक्ट आला जसंही काम आलं तसं त्याप्रमाणे मी चालू केलं। तेव्हा ऑफिस नव्हतं, तेव्हा स्टाफ नव्हता, तर कधी एक छोटी जागा मी भाड्यावर घेतली, तिथून मी सुरू केली। मग मलाच स्क्रीन बनावं लागलं, मलाच ड्राफ्टमॅन बनायला लागलं, मला साईट सुपरवायझर बनायला लागलं आणि त्याचा वेळ स्टार्ट। आर्किटेक्ट आणि इंटेरियर डिझायनर यामध्ये फरक काय? म्हणजे कसं सामान्य लोकांना असं वाटतं की दोन्ही एकत्र असेल, त्यांच्या एज्युकेशनमध्ये किंवा त्यांच्या कामामध्ये काय फरक असतो नेमका? एक आर्किटेक्ट जो असतो तो बिल्डिंग डिझाईन करतो। वी आर ट्रेन टू डिझाईन बिल्डिंग्स। आम्हाला स्ट्रक्चरल नोहाव असतो, बिल्डिंग कशी असते, कॉलम्स येऊन कसे असायला पाहिजे, बिल्डिंगचं एलिव्हेशन कसं असायला पाहिजे, फसाड डिझाईन म्हणजे काय असतं आणि वी आर ट्रेन टू डू इंटिरियर असतो। बरेच इंटिरियर डिझायनर नॉर्मली इंटिरियर्स असतात, त्यांचं शिक्षण इंटिरियर्स करण्यात होतं असतं। इंटिरियर्स म्हणजे इंटिरियर्स होते, घराचं, ऑफिस। तर आर्किटेक्ट दोन्ही करतो, स्ट्रक्चर पण बनवू शकतो आणि इंटिरियर पण करू शकतो। अच्छा, त्यांच्या एज्युकेशनमध्ये काय फरक असतो? म्हणजे तुमची आणि त्यांची डिग्री सेम असते का सर? नाही, आमच्या डिग्री टोटली भिन्न असतात। आमचा 5 वर्षाचा 12वी सायन्सनंतर 5 वर्षाचा कोर्स असतो आणि आम्हाला BArch म्हणजे डिग्री मिळते, म्हणजे बॅचलर्स ऑफ आर्किटेक्चर। आणि मग पुढे मास्टर्स वगैरे पण त्याच्यात स्पेशलायझेशन असतं, हे सगळं करू शकतात। आणि इंटिरियर्सचं पण आता सध्या डिग्री चालू आहे, तर इंटिरियर्समध्ये पण डिप्लोमा असतो आणि ते नॉर्मली 2 ते 3 वर्षाचा कोर्स असतो, डिफर्स फ्रॉम कॉलेज टू कॉलेज। अच्छा सर, इंटरफेस या तुमच्या कंपनीचे कुठले तुम्ही प्रोजेक्ट केलेले आहेत किंवा लोकांनी तुमच्या कंपनीकडे काय यावं असं स्पेशलिटी काय आहे तुमच्या कंपनीकडे? टू आन्सर युअर फर्स्ट क्वेश्चन, कुठले प्रोजेक्ट केले आहेत आम्ही? खूपसे हाय एंड इंटिरियर्स केलेले आहेत, राईट फ्रॉम बॉलिवूड सेलिब्रिटीज टू इंडस्ट्रियलिस्ट टू HNIs आणि इवन नॉर्मल कॉमन घर। प्लस आम्ही आय डन अ व्हेरीड ऑफ डिफरंट स्पेक्ट्रम ऑफ प्रोजेक्ट्स। म्हणजे आम्ही हॉटेल्स केली आहेत, आम्ही लाऊंज केलेली आहेत, आम्ही फॅशन क्लोदिंग केलेलं आहे, त्याच्यानंतर दुकानं केलेली आहेत, ऑफिसेस केलेली आहेत, डे केअर सेंटर्स केलेले आहेत। सो दिस इज द व्हेरीड प्रोजेक्ट्स दॅट वी डू। स्टुडिओज केलेले आहेत। आम्ही जे प्रोजेक्ट मला पर्सनली इंटरेस्ट करतात, इट मे बी एनिथिंग, ओके, वी डू ऑल दोज काइंड ऑफ थिंग्स। अच्छा, तुमच्या या कंपनीमध्ये किती लोक मिळून तुम्ही काम करता? आता करंटली आमच्याकडे 8 ते 10चा स्टाफ आहे, विच आर लाईक स्किल्ड आर्किटेक्ट्स, इंटिरियर डिझायनर्स अँड कॉन्ट्रॅक्टर्सची आमच्याकडे खूप मोठी टीम आहे। सो इन ऑल इफ आय say all the contractors and workers, they would be around 6 to 7.
सर इंटरफेस या कंपनीची स्पेशालिटी काय आहे की लोकांनी काय यावं तुमच्याकडे असं तुम्ही लोकांना काय विशेष देता? आमची स्पेशालिटी किंवा USP अशी आहे की आम्ही खूप कस्टमायझेशन करतो. प्रत्येकाचं घर एकमेकांपेक्षा वेगवेगळं करतो. अमुक व्यक्तीचं घर असं असेल तर ते दुसऱ्या व्यक्तीसारखं दिसायला नाही पाहिजे. त्यासाठी खूप डिटेलिंग लागतं, कस्टमायझेशन लागतं. तर कस्टमायझेशन ही आमची USP आहे. आम्ही सोफा, टेबल, चेअर्स, बेसिन्स, टॅप्स, डोअर हँडल्स असं खूप खूप व्हॅरिड आणि इंटरेस्टिंग डिटेलिंग करतो. दॅट मेक्स अस स्टँड अपार्ट and that makes us different from our competitors. सर इंटरनेटचा तुमच्या व्यवसायावर किती प्रभाव पडलेला आहे? इंटरनेटचा आमच्या व्यवसायावर खूप प्रभाव पडलेला आहे. इनफॅक्ट इन ऑल द पॉझिटिव्ह ॲस्पेक्ट्स आय फील द क्लायंट जो आता आमच्याकडे येतो ही इज फार मोर एज्युकेटेड, ही इज फार मोर नॉलेजेबल दॅन वॉट ही इज टू बी बिफोर इंटरनेट होतं. आणि आम्हालाही इंटरनेट थ्रू खूप माहिती मिळते, नॉलेज मिळतं आणि ॲब्सोल्युटली खूप प्रभाव पडतो. सर सध्या स्पर्धेचं युग आहे, तुम्ही एक आर्किटेक्ट म्हणून स्वतःला कसं अपडेट करत राहता? अपडेट करत राहतात म्हणजे यू हॅव टू कीप युअर सेल्फ अपडेटेड विथ ऑल दॅट थिंग इज गोइंग इन अराउंड यू. जगात जे काही चाललं आहे आणि त्याच्या दोन गोष्टीने अपडेट करू शकता. एक थ्रू लॉट ऑफ व्हिडिओ, सीइंग वॉट अदर आर्किटेक्ट्स अराउंड द वर्ल्ड आर डूइंग, अटेंडिंग लॉट ऑफ कॉन्फरन्सेस, एक्झिबिशन्स वर्ल्ड वाईड. जिकडे जिकडे पण फर्निचर फेअर्स लागतात किंवा आर्किटेक्चरचे एक्सपोज होतात. सो आम्ही तिकडे सगळीकडे मी जातो आणि स्वतःला अपडेट करतो. आणि ऑफकोर्स द मोस्ट इझिएस्ट वे इज इंटरनेट. सो दॅट इज ऑलवेज आणि आय डू लॉट ऑफ पर्सनली आय डू लॉट ऑफ रिव्ह्यू. तर इतकी छान संकल्पना कशी काय तुम्हाला सुचली? प्रत्येक डिझायनर ते काहीतरी नाविन्य करावं अशी माझी दरवेळी इच्छा असते. इट मे बी फ्रॉम सम फॉर्म ऑफ इन्स्टॉलेशन or an artifact किंवा समथिंग लाईक समथिंग डिफरंट. म्हणूनच ही एक आयडिया आली की बरे ऑफिस असेल तर हे मासे असे आहेत ॲज अ दॅर फ्लोटिंग इन द स्पेस. तर इट वॉज जस्ट लाईक अ क्रिएटिव्ह आयडिया. सर तुमच्या यशाचं एक गुरुकिल्ली असेल बरोबर, प्रत्येकाचीच असते, तसं आमच्या प्रेक्षकांना तुम्ही सांगा की तुमच्या यशामध्ये काय आहे नेमकं? माझ्या यशाची गुरुकिल्ली असं म्हटलं तर exposure to a lot of things that's happening, vision and unity with all the team members, my entire office, and giving client what they want. It's good. Sir, architect Kunal Barne यांना तुम्ही कसं define करता? It's the most difficult question for me. I would rather define myself as man with passion, creativity and spontaneity. सर शेवटचा प्रश्न आहे, तुम्ही आमच्या मराठी बांधवांना काय सांगू शकता? मराठी बांधवांना मी हे सांगू शकतो की प्रत्येक क्षेत्रामध्ये कुठचंही क्षेत्र कमी नसतं. जिद्दी आणि चिकाटीने आपण जे आपल्याला अचीव करायचं असतं ते आपण करू शकतो. आणि आपण सगळे महाराष्ट्रीयन एकत्र येऊन नक्कीच प्रत्येक क्षेत्रामध्ये काही ना काहीतरी सुंदर घडवून आणू शकतो. हे होते आर्किटेक्ट कुणाल बर्वे, ज्यांच्याशी आपण आज खूप छान गप्पा मारल्या आणि त्यांनी आपल्या मराठी बांधवांना पण एक खूप छान संदेश दिलेला आहे. त्यांच्याशी गप्पा मारून खूप खूप बरं वाटलं असेल असं मला वाटतं. तुम्हाला धन्यवाद. थँक्यू सो मच. सगळे तरुणच काम करताना दिसत आहेत. बघूया, विचारूया आपण त्यांना त्यांच्या प्रतिक्रिया काय. हॅलो, तुमचं नाव काय? मेघश्री. इंटरफेस या कंपनीमध्ये काम करताना तुम्हाला काय वाटतं? बहुत अच्छा एक्सपीरियंस है. वेयर डिफरेंट काइंड ऑफ प्रोजेक्ट्स आते हैं, हम लोग ग्रुप में डिस्कस करते हैं. ग्रुप में वट एवर इज़ बेस्ट फॉर द वर्क, बेस्ट फॉर द प्रोजेक्ट वही निकलता है. तो इट्स अ वेरी डिफरेंट काइंड ऑफ एक्सपीरियंस वेयर there is no employee or there is no senior, there is no junior. As a group, we always discuss. There's always a lot of discussion in office, on site. So it's like a healthy atmosphere that's present in the office. So there's no seniority, or there's no seniority in thoughts. There's no seniority in design wise.
So very free, like you can go inside, you can talk to your sir. It's a very casual atmosphere, which is very nice and pleasant to find in an office. म्हणून तुम्हाला हे काम करायला जरा बरं वाटतं, एकदम फॅमिलियर आता आपण बोलूया इंटरफेसचे मिहिर बर्वे यांच्याशी. नमस्कार सर. नमस्कार. सर, इंटरफेस या कंपनीमध्ये तुमची स्वतःची काय भूमिका आहे? माझी स्वतःची भूमिका अशी आहे की आय एम एन असोसिएट टू कुणाल बर्वे. सेकंडली आय गिव्ह माय रेग्युलर इनपुट्स wherever required, and I try to bind as a team. We bind as a team so that the projects run very in a proper way. And secondly, I'm next after Kunal Barve, like whenever he's not there or in the office, he's busy with the projects. I be here in the office and take the proper responsibility of this office. That's it. एकूण इंटरफेसमध्ये जेवढे पण कामगार आहेत किंवा मालक आहेत, हे एकमेकांशी फक्त एका फॅमिली म्हणूनच काम करत असतात. त्यामुळेच ही जी कंपनी आहे ती यशस्वी वाटचाल करते. आपण आपल्या टीमतर्फे ह्या सगळ्यांना शुभेच्छा देऊया. धन्यवाद.